कांगालीकचे भरपूर किस्से असतील. कांगालीकचे आहेत, म्हणजे मी कांगालीक खेळलो, म्हणजे पहिल्या स्टेजला खेळलो. राजस्थानला खेळायचा तुम्ही? राजस्थानला एकच वर्ष एसपीजीला यंगस्टरला खेळला. राजस्थानला जेव्हा खेळलो तेव्हा काय झालं की आमच्या टीम मध्ये बरेच फास्ट बॉलर होते आणि बल्लू आणि मी आम्ही नवीन होतो. अच्छा. तर त्याच्यामुळे काय झालं की बल्लूनी त्या मॅचला बहुतेक प्रत्येक इनिंगला 5 विकेट्स काढल्या. आणि मला वाटतं फर्स्ट टाइम असं झालं असेल की कांगालीक संपायच्या आधी 3 ते 4 आठवडे आधीच राजस्थान जिंकले. अच्छा, म्हणजे 3-4 राऊंड नंतरच तुम्ही? आम्ही ते प्रत्येक मॅचला बल्लू 5-5 विकेट्स काढायचा, आउटराईट विकेट काढायचा, 5 पॉईंट्स मिळायचे. बरोबर. आणि त्याच्यामुळे एवढे पुढे गेलेलो की कुठच्या टीमला आम्हाला कॅचअप करणं शक्य नव्हतं. पण शेवटी असं झालं, 3-4 मॅचेस असताना सुद्धा आम्ही जिंकलेलो. बरोबर. पण तरी त्यांनी मला खेळवलं नाही. मग असं झालं की मग इथे खेळणार नाही, संधी मिळायला पाहिजे, चान्स. म्हणजे खेळू, हरलो जिंकलो, विकेट्स नाही मिळाली, सगळं ठीक आहे. पण तुम्हाला जर इम्प्रूव्ह व्हायचं असेल तर ते फक्त तुम्ही 22 यार्डमध्ये होऊ शकता. बरोबर, खरं. आत बसून तुम्ही काय शिकू शकता, ऑब्झर्वेशन लिमिटेशन्स राहतील त्याबरोबर. पण मग तुम्ही नंतर एसपीजीला, नंतर मग शिवाय यंगस्टर्सला, आणि यंगस्टर्सला जाऊन मग मजा आली. असं मग आम्ही एकत्र खेळलो, बऱ्याच टुर्नामेंट्स खेळलो. कांगालीक पण आम्ही बऱ्याच, मला एकदा दोनदा जिंकलो. आणि आमची टीम म्हणजे चांगल्यापैकी टीम होती अशी. संदीप नेहमी असेल तर खेळायचा, चंदू, मी, नरेश, आम्ही सगळे यंगस्टर्स होतो तेव्हा. आणि तिथे पण खूप शिकायला मिळालं. म्हणजे कांगालीक असं आहे की तुम्ही जे आता पण मी मुलांना सांगतो की कांगालीकमध्ये कसं असतं की तुम्ही वेगवेगळ्या विकेट्सवर बॉलिंग टाकता. तुम्ही न्यूइनला टाकता. इनफॅक्ट फर्स्ट मॅचला न्यूइन जेव्हा मी खेळलो, पहिली मॅच, तेव्हा तो एकाला बॉल लागला. प्रवीण हिंदळेकर होता, त्याला डोक्याला बॉल लागला, पूर्ण त्याचं फुटलेलं असं. म्हणजे रक्त जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं की माझ्या बॉलिंगला लागल्यावर, मला वाटतं तेव्हापासून टेरर जे नाव पडलं असेल तुम्हाला, मे बी असेल, कारण ते भयानक होतं. आणि मी पहिल्यांदा रक्त असं पाहिलं की ग्राउंडवर. तर त्याच्यानंतर मग असं झालं की तुम्हाला कांगालीकमध्ये काय शिकता येतं की तुम्हाला वेगवेगळ्या विकेट्सवर शिकता येतं. प्लस 1 तास मॅच झाली की परत तुम्ही आत येता, थोडे स्टिफ झालात की परत अंपायर म्हणतात चल, हे शिकण्यासारखं आहे.